मी काय केलं? एकदम भारी काहीतरी. भाऊ म्हणतात तसं एकदम धाडसाचं काम. मला तुझं कॉंग्रॅच्युलेशन करायला त्या खास फ्रेंडनं हे दिलंय. माझ्या फ्रेंडनं बघू तरी. माझा कुठला फ्रेंड? दुसरं कोण असणार? तुझा तो बाहेरचा तंबूतला लाडका फ्रेंड. हळूहळू हळू. तू मला आवडलाय तुझा फ्रेंड. अथर्व, पण हे आपल्यातलं सिक्रेट आहे, कुणाला सांगायचं नाही. हा, प्रॉमिस? प्रॉमिस. कुणा म्हणजे कुणालाच नाही कळणार. एकदम टॉप वाले सिक्रेट. गुड बॉय. आता मी पण तुला एक गिफ्ट आहे, पण त्याच्याबद्दल कुणाला सांगायचं नाही. सिक्रेट वालं प्रॉमिस केलंय ना आपण, मग हे सिक्रेट कधीच नाही फुटलं. आमचं लायक बा. सावे, ये ना ये. अहो काय काय झालं इथे? ये. हा, नीता बरी आहेस ना? म्हणजे सगळं ठीक आहे ना? काही मला काय झालंय, मी बरीच आहे. डॉक्टरकडे गेली होतीस ना सकाळी? डॉक्टरकडे गेल्यापासून माझ्या जीवात जीव नाही. काय काय बोलले डॉक्टर, सांग ना. शांत व्हा. हे बघा, मला काहीच झालेलं नाहीये आणि डॉक्टरांनी काही सांगायला त्यांनी मला चेक तर केलं पाहिजे ना. म्हणजे अहो, म्हणजे त्यांनी मला चेकच केलं नाही. तिथे ना सावी आली होती आणि तिने आज पण मला वाचवलं. आपली सावी. हो, पण ती तिथे ती तिथे कशी आली? अहो तेच ना ताई, बहुतेक ना देवानेच तिला माझ्यासाठी पाठवलं होतं बघा. आणि ती आली, तिने मलाही वाचवलं आणि त्या डॉक्टरांना सुद्धा पोलिसांच्या तावडीत दिलं. काय सांगतेस? म्हणजे काय झालं, खरं तर मी सकाळी घरातून निघाले ना, तिथे पोहोचच तोपर्यंत खूप टेन्शनच होतो. मला कळतच नव्हतं की काय होणार आहे. पण तिथे सावी आली. आणि ताई, म्हणून आपल्याला जे वाटतंय ना ते अगदी 100% खरंय बघा. सावीच या घरात सून म्हणून यायला पाहिजे. कारण ती या घरात आली ना, तरच आपल्या या छळातून सुटका होऊ शकेल बघा. काय म्हणालात? काय म्हणालात तुम्ही आता? बोला. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण या घरात सून म्हणून आली पाहिजे? बोला. अगं इरा, तूच या घरात सून म्हणून आली पाहिजे. काय ताई? हो ना. आणि मला सांग, तुझ्याशिवाय दुसरं कोणी योग्य आहे का ग भाऊजींसाठी? अगं तू किती काळजी करतेस भाऊजींची. अशी काळजी कोण करणार आहे बरं, सांग. आणि म्हणून तूच या घरात सून म्हणून आली पाहिजे. अगं इरा, अगं हे सगळं सोड. मला सांग, भाऊजींचा काही कॉल वगैरे आला होता का? किंवा तू काही केलं होतं का? काही कळालंय का त्यांच्याबद्दल? नाही आला यांचा फोन अजून. का करत नसतील मला हे फोन? काय झालं असेल का तिकडे? नाही, मला आत्यांशी बोलायलाच पाहिजे. मी बोलते त्यांच्याशी.
भाऊ, तुमच्या कर्तबगार आणि धाडसी नातीमुळेच एका भयंकर स्कॅन्डलचा छडा लागलाय. त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांचा सत्कार तुम्हीच करावा. हा बुके तुम्हीच त्यांना द्या. जसे आजोबा तशीच त्यांची नात त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे चालली आहे. समाजहिताची कामं करतीये, लोकांना न्याय मिळवून देतीये. भाऊराव नाईक यांची नात शोभून दिसण्यासाठी सावी नाईक कुठेच कमी पडत नाही. हे बरं सर, अहो यांच्याच इथल्या एका पेशंटनं माझ्या पायात ही चिठ्ठी टाकली होती. मग अशी हॉस्पिटलमध्ये चेहऱ्यावर मास्क होता, त्यामुळे पोलिसांनी धैर्याला ओळखलं नाही वाटतं. पण आता इथं बघितलं आणि हे इथं काय करतायत विचारलं तर अरे वा, तुम्ही आलात, बरं केलं. तुमचंही अभिनंदन. भाऊ, ही टीम कमाल आहे. म्हणजे यांनी आम्हाला योग्य वेळी सांगितलं म्हणून आम्ही तिथं पोहोचलो. आम्हाला थोडा जरी उशीर झाला असता तर त्या डॉक्टर आमच्या तावडीतून सुटल्या असत्या. त्यामुळं तुमचंही खूप अभिनंदन. इन्स्पेक्टर साहेब, या तिघांची टीम म्हणजे लाईफ भारी टीम आहे. कोणत्याही कामात त्यांनी हात घातला की काम होणारच म्हणून समजा. जगातलं कुठलंही काम असू द्या, ही तिघं असली की काम होणार म्हणजे होणार. भारी टीम आहे तिघांची. तिघांची कुठे, चौघांची टीम आहे ना. चौथा मेंबर कुठे आहे तुमचा? अहो, त्या चौथ्या मेंबरने तर पळून जाणाऱ्या डॉक्टरला अडवलं होतं. त्यांचं तर अभिनंदन करायलाच पाहिजे. कुठे आहेत ते?